हाय, मी अर्जुन तुमचं पुन्हा एकदा ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करत आहे. मी आता आहे ब्रिजवर चालू आहे. मजबूत पाऊस आहे. मागचे ब्लॉग तुम्ही बघितलेच असेल. मी गोव्याला गेलो होतो. काय डेंजर पाऊस होता तो एक. आणि आता इथून चाललो आहे मुंबई टू पुणे. पुण्याला चाललो आहे. पुण्याला फक्त एक ॲक्टिवा आहे, ती सोडायची आहे एकाकडे आणि ती ॲक्टिवा सोडून मग रिटर्न आहे लगेच. मग पूर्ण ब्लॉग हाच असेल, मुंबई टू पुणे. बघा व्ह्यू समोरचा एकच नंबर. पावसात काय व्ह्यू एक नंबर दिसतो, एक नंबर. मजा येते गाडी चालवायला आणि मस्त मजा येते. आताच इथे त्याला गाडी भरली वडाळ्याच्या आसपास. वडाळ्यावरून मग जवळच होतं. मग इकडून आता अटल सेतू ब्रिजवरून चाललो आहे. तर इथून पनवेलला इथून डायरेक्ट, मग पनवेलवरून डायरेक्ट मुंबई पुणे हायवे जॉईंट होईल. तिथून आहे रस्ता जॉईंट व्हायला. मग दाखवेलच मी. मगाशी काय पाऊस होता, आता कमी झाला आहे. व मगाशी मजबूत पाऊस येऊन गेला आहे. समोर पाऊस बघू शकतात. समोर मजबूत पाऊस आहे आणि इथे काहीच नाही, समोरच आहे. आपण चाललो आहे समोर. आता तिकडे पण बघू शकता. पण हे लावलंय ना, हे साईडचं हे लावलंय खूप बरं आहे, खूप बरं आहे. कारण एवढी हवा डेंजर आहे ना इकडची. कारण चारी बाजूनी मोकळं आहे ना पूर्ण. आणि एवढी बेकार हवा फेकते ना. गाडी इकडून तिकडे भरपूर गाडी हे होते, चुलते. हे बघा समोर पाऊस बघा किती डेंजर आहे. हे बघा आता चालू, हे बघा चालू झाला. आता मी पनवेलच्या साईडला आहे, पनवेलच्या आतमध्ये चाललो आहे. पुण्याला आता पुणे मुंबई पुणे एक्सप्रेसवेला असा एक लेफ्ट आहे हायवेला जॉईंट व्हायला. मग तो लेफ्ट मारायचा. तो अजून पुढे आहे. पुणे या साईडला, पुण्याला जॉईंट होण्याच्या आधी पाऊस आहे बघा. पुणे एक्सप्रेसवे, एक्सप्रेसवे. तर इथून आतमध्ये लेफ्ट, इथून सरळ पण जाऊ शकतो. पण तो जुना रोड आहे, पुणे मुंबई एक्सप्रेसवे जुना रोड आहे हा, सरळ गेला की. आणि हा नवीन रोड आहे. जुन्याने जाऊ शकतो, पण जुन्याने कसं माहिती आहे, आता आज संडे आहे आणि संडेला सगळे रायडर लोक लोणावळा नाही तर या ठिकाणी असेच राईड करतात. आणि मला नको आहे की
बाईकवाल्यांना कोणाला त्रास परत, म्हणजे कोणते कोणते बाईक असतात ना अधूनमधून कसे पण चालवतात, काय पण चालवतात, काय काय असतात, काय काय बरोबर चालवतात. मग ती रिक्सच नको, कोणाला चुकून धक्का लागला किंवा काय लागलं, कोण इकडे आलं कोण तिकडे आलं, ते लफडेत नको. त्यामुळं एक्सप्रेसवे चांगला आहे, लवकर पण जातो, फक्त टोल महाग आहे बस, बाकी काय नाही. हा एक्सप्रेसवे जॉईन झाला आणि पाऊस आहे इथेच. काय ओलावाल्यांना खरंच, हे ओलावाल्यांनी जेव्हापासून ते लॉकडाऊन नंतर माहिती आहे सगळं बंद झालं होतं आणि लॉकडाऊन नंतर ते गाड्या चालू झालेल्या ओलाच्या, कोणी घुसलं त्या ओलावाल्या गाड्यांमध्ये, कोणी घुसतं. जे गाड्या चालवता येत नव्हतं ना ते पण घुसले, कारण धंदा काम नव्हता ना, ते पण बिचारे काय करणार म्हणा. पण ॲटलिस्ट त्याने पूर्ण ड्रायव्हिंगचं नॉलेज घ्यायला पाहिजे होतं, कसेही चालवतात कसे. मुंबईला तर भेंडी लय बेकार. आता मेन हायवे आहे बरोबर मुंबईला, तर मेन हायवेला पण हे असे राईटला आपलं स्पीड असते ना, राईटला किती 70-60च्या वरती पाहिजे. हे भाई 40-50 त्याच्यावरच ठेवणार आणि मेन ट्रॅफिक त्यांच्यामुळेच होतं. अरे तुम्हाला हळू चालायचं आहे ना, ठीक आहे लेफ्टनी चालवा ना, मी काहीच बोलत नाही, हळू चालवा की फास्ट चालवा. फास्ट चालवा लाईनची ही राईट साईडची आहे, पण हे राईटला हळूहळू चालवतात. अरे राईटला हळूच चालायचं आहे म्हणलं साईडनी चालवा, लेफ्टला चालवा. तर लाईन पाळतच नाही कोण. हा बा बेकार पाऊस आला. कोकणात पण सेमच असाच पाऊस होता. तुम्ही ब्लॉग बघितलाच असेल, नसेल बघितला तर आधीचे ब्लॉग बघा, मस्त आहे. मग मुंबई टू गोवा गेलो तुम्ही, मजा आली होती. आता पुण्याला चाललं, जवळच आहे, 150 किलोमीटर काहीतरी. आता वाजले 1:41. इथून असेल 2 तास लागेलच. अगर संडे तर मग खंडाळा घाटात ट्रॅफिक तर असणारच, आणि वरून पाऊस पण आहे. खंडाळा घाटात टाईमच जाईल बहुतेक, बघू काय होतं पुढे. हा बेकार पाऊस आहे, बेकार. मी आता टोल नाक्याला आहे, टोल नाक्याला खोपोलीचा टोल नाका तिथे पोचलो आहे. पाटी टोल सोडला मी, टोल भरला आणि आता आलो आहे पुढे. हा टोल बंद पाडला आहे की बनवतं ते काय माहिती, बंद पडला. तो नवीन झाला पाटी. पाऊस येतोय जातोय, मध्येच कोरडं पडतंय, पाणीच नाही, कोरडं एकदम. आणि आधी तर पूर्ण पाऊस होता, तिकडे वरती तर मजबूत आहे डोंगरावर. आता आपल्याला इकडे डिझेल टाकायचं आहे, डिझेल टाकून मग पुढे निघायचा. इकडे 2 रुपये स्वस्त आहे ना डिझेल, स्वस्त आहे. 92 आपल्या इकडे 92 आहे,
इकडे 90 आहे. 2 रुपये स्वस्त आहे. घाट चढतोय आता मी. घाट चढायला चालू केलेला आहे. गाड्या तर भरपूर आहे. चालू होता. खंडाळ्याच्या घाटात एकदम टॉपला आलो आहे. म्हणजे एकदम नाही, वरती बघा येऊ शकता. येऊ सगळे वरतीच असतात. आज ट्रॅफिक नाही, बरं आहे. आज काहीच ट्रॅफिक नाही इथे. नाही ते पूर्ण जाम असतं. वरती बघा ते. जर टनल मध्ये आलो ना, फक्त एक लाईट वरती चालू करा बस. टनलच्या बाहेर आलं बंद. तो धबधबा आहे ना, तो 12 महिने तो नुसता वाहतच असतो. बाबा व्ह्यू बघू शकता. आता संपेल घाट. म्हणजे वरती चढलो ना आता की घाट संपेल. मग लोणावळा आला. लोणावळा आलाच म्हणा. मी आता वाकडच्या आसपास पोचलोय. वाकडच्या इथे पाऊस चालूच झाला आहे. मुंबई पुणे एक्सप्रेसवे सोडला मी. तिथून आता पुण्याचा एक्सप्रेसवे बाहेरून. आणि आता वाकडच्या इथे आहे. इथून जवळच आहे. इथून 2.7 किलोमीटर आहे काहीतरी. जवळच आहे. हायवेच्या बाजूलाच आहे ते. खाली करायचं तिथे आणि मग खाली करून मग निघणार लगेच. तर
त्यांना फोन बिन करावं लागेल आत्ताच की मी आलो आहे म्हणून त्यांना सांगावं लागेल मग निघायचं. आत्ताच पाऊस झाला, नाही तर चालू नव्हता, सुक्का होतं पूर्ण. ठीक आहे, खाली करतो मी, मग भेटतो परत.